हॅलो फ्रेंड्स, तर आपण स्टडी करतोय सेट्स अँड रिलेशनची फर्स्ट एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये आपण अप टू क्वेश्चन नंबर 8 पर्यंतचे क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 9 आपण आज स्टडी करणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 काय आहे पहा. इन अ हॉस्टेल 25 स्टुडंट्स टेक टी. 25 स्टुडंट्स टेक टी. 20 स्टुडंट्स टेक कॉफी and 15 students take milk. Full stop. 10 students take tea and coffee. Both. 10 students take tea and coffee. Both. 8 students take coffee and milk. Both. And none of them takes, that is 0 students, none of them takes tea and milk together. None of them takes tea and milk together. None of them takes tea and milk together. That is, there are 0 students who take tea and milk together. There is no one who takes tea and milk together. Okay? And everyone, you are that every student takes at least one beverage. आणि त्या हॉस्टेल मधला प्रत्येक स्टुडंट कमीत कमी एक बेवरेज घेतो. बेवरेज म्हणजे काय पेय, त्या तीनपैकी एक पेय तो घेतो. असा एक स्टुडंट आहे जो काहीच पीत नाही. ठीक आहे. देन फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल. त्या हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. काय आहे क्वेश्चन. इन अ हॉस्टेल 25 स्टुडंट्स टेक टी, 20 students take coffee, 15 students take milk, 10 students take tea and coffee both, 8 students take coffee and milk. There is no one, there is not a single student who take tea and milk together, and everyone take at least one beverage, and everyone take at least one beverage. प्रत्येक विद्यार्थी त्या तिन्हींपैकी काही ना काही घेतो. ठीक आहे. आणि मग आपल्याला फाइंड काय करायचं, नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल. ठीक आहे. आता गिव्हन डेटा पाहू आपण. आता कन्सिडरेशन्स कशा असतील पहा. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू टेक टी, बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू टेक कॉफी, and C be the set of students who take milk. And therefore number of elements of A, students who take tea 25, number of elements of B 20, and number of elements of C are equals to किती value 50. Tea and coffee, that is number of elements of A intersection B is equals to 10. Number of elements of coffee and milk, that is B intersection C is equals to 8. There is not a single student, असा एक विद्यार्थी नाही जो टी आणि मिल्क घेतोय. That is number of elements of A intersection C is equals to 0, and therefore number of elements of A intersection B intersection C is also 0. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा आणि कॉफी दूध एकही विद्यार्थी घेत नाही. आणि जर एखादा विद्यार्थी तिन्ही गोष्टी घेत असेल म्हणजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेस घेत आहेत असा त्याचा अर्थ होता. म्हणजे 10 विद्यार्थी चहा पण घेत आहेत आणि कॉफी पण घेत आहेत एकाच वेळेस. 8 विद्यार्थी कॉफी आणि मिल्क घेत आहेत एकाच वेळेस. ठीक आहे. पण असा एकच विद्यार्थी नाही जो एकाच वेळेस चहा कॉफी आणि दूध घेत असेल. ठीक आहे. टी कॉफी आणि मिल्क सायमल्टेनियसली तो घेत असेल असा एकही स्टुडंट नाही. ठीक आहे. मग जर एखादा विद्यार्थ्याने तिन्ही घेतले म्हणजे तो चहा आणि दूध पण घेत असेल, पण चहा आणि दूध घेणारा एका वेळी घेणारा एकही विद्यार्थी नाही. त्याच्यामुळे ए इंटरसेक्शन सी पण 0 आलं, आणि ए इंटरसेक्शन सी 0 आल्यामुळे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी पण 0 आलं. त्याच्यामुळे असा एकही स्टुडंट नसेल जो तिन्ही पण पदार्थ एकत्र घेतो. ठीक आहे. मग आपल्याला फाइंड करायचं काय, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. ठीक आहे. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स, देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स in a hostel, in a hostel are equals to number of elements of A union B union C. कारण याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत. ए म्हणजे चहा घेणार, बी म्हणजे कॉफी घेणार,
अँड सी म्हणजे मिल्क दूध घेणारे विद्यार्थी, ठीक आहे, किंवा 4 कॉफी आणि दूध तिन्ही पण घेणारे विद्यार्थी, ठीक आहे. आणि तिन्ही घेणारा एक पण नसल्यामुळे जे व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ती व्हॅल्यू म्हणजे तुमच्या त्या हॉस्टेलमधल्या स्टुडंटची काय असणार आहे, संख्या असणार आहे, ठीक आहे. म्हणजे ती व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. And therefore number of elements of A union B union C is equals to, we have formula for that, number of elements of A plus number of elements of B plus number of elements of C minus number of elements of A intersection B minus number of elements of B intersection C minus number of elements of A intersection C and plus number of elements of A intersection B intersection C, ठीक आहे. फक्त मग व्हॅल्यूज आता पुट करायच्या आपल्याला. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A 25 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ B 20 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ C 15, number of elements of A intersection B 10 minus number of elements of B intersection C 10 minus number of elements of A intersection C 0 and plus number of elements of A intersection B intersection C is equals to also 0. But 25 plus 20 45, 45 plus 15 60, 60 minus 10 50, 50 minus 8 42, and therefore there are 42 students in a hostel, ठीक है. So this was the question number 9 in which we have to find total number of students in a hostel. आणि मग आपल्याला ती व्हॅल्यू किती मिळाली तर 42 स्टुडंट्स ची मिळाली, ठीक आहे. देयर आर 42 स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. ओके, तर हा होता क्वेश्चन नंबर 9. आता आपल्याला स्टडी करायचा आहे क्वेश्चन नंबर 10. सो आता क्वेश्चन नंबर 10 ला आपण तो स्टडी करू. पहा क्वेश्चन नंबर 10 लक्षात आलाय. एक हॉस्टेल होतं ज्याच्यामध्ये 25 स्टुडंट्स काय घेत होते तर टी, 20 स्टुडंट्स कॉफी घेत होते, त्याच्यानंतर 50 स्टुडंट्स मिल्क घेत होते, 10 स्टुडंट्स टी अँड कॉफी, 8 स्टुडंट्स कॉफी अँड मिल्क, and there is not a single student who take tea and milk together, and therefore there is not a single student who take tea, coffee and milk. So A intersection C आणि A intersection B intersection C ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती तर 0 मिळाली होती, ठीक आहे. आणि A युनियन B युनियन C म्हणजे आपल्या त्या हॉस्टेलमध्ये असलेल्या स्टुडंटची संख्या होती, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं. पहा देयर आर 260 पर्सन्स. टोटल किती पर्सन्स आहेत 260 पर्सन्स. देयर आर 260 पर्सन्स. There are 260 persons with a skin disorder. There are 260 persons with a skin disorder. Out of them, total 260 persons होते. Out of them, 150 had been exposed. 150 had been exposed to chemical A. जो स्किन डिसऑर्डर त्यांना झालेला आहे त्या 260 पर्सन्सला, त्यातल्या 150 लोकांचा जो स्किन डिसऑर्डर आहे तो स्किन डिसऑर्डर कशामुळे असणार आहे तर केमिकल ए मुळे. केमिकल ए, ठीक आहे. 74 एक्सपोज टू केमिकल बी. 74 पर्सन्स जे होते ते कशामुळे एक्सपोज झालेले आहेत किंवा त्यांना कशामुळे तो डिसऑर्डर झालेला आहे स्किन डिसऑर्डर तर केमिकल बी मुळे झालेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 36 persons exposed to both chemical A and chemical B. दोन्ही केमिकलचा इफेक्ट त्यांच्यावर झालेला आहे. Then find the number of persons. मग आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे पहा. Number of persons who exposed to chemical A but not B. Chemical A but not B. Second, chemical B but not A. And third, chemical A or B. Chemical A or B. Chemical A or B. दोन्ही, ठीक आहे. असे 3 क्वेश्चन आपल्याला फाइंड करायचे. क्वेश्चन काय आहे पहा. देयर आर 260 पर्सन्स, ठीक आहे. दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ x इज इक्वल
मग लेट ए बी द नंबर ऑफ पर्सन्स हू एक्सपोज टू केमिकल ए सेट अशा लोकांचा सेट आहे ज्यांच्यावर केमिकल ए चा इफेक्ट झालेला आहे. दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल्स टू किती राहील 150. लेट बी be the set of persons who exposed to chemical B is equals to किती राहील व्हॅल्यू 74. number of elements of B is equals to काय राहील व्हॅल्यू तर 74 and दोनच केमिकल आहे A आणि B दोनच सेट कन्सिडर करायचे आणि असे 36 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांच्यावर दोन्ही केमिकलचा इफेक्ट झालेला आहे. दॅट इज A इंटरसेक्शन B is equals to काय राहील व्हॅल्यू 36. ठीक आहे ओके. अशा पद्धतीने number of elements of X 260, number of elements of A 150, केमिकल A चा इफेक्ट झालेले पर्सन्स, केमिकल B चा इफेक्ट झालेले पर्सन्स 74 आणि केमिकल दोन्ही पण केमिकलचा इफेक्ट झालेले पर्सन्स किती असतील तर 36. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर स्टडी करू आपण. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे का नंबर ऑफ पर्सन्स who exposed to chemical A but not B. तुम्हाला असे इंडिव्हिज्युअल्स फाइंड करायचे ज्यांच्यावर फक्त केमिकल A चा इफेक्ट झालेला आहे. दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. निगेटिव्ह वर्ड आला तर कॉम्प्लिमेंट आणि इंटरसेक्शन यूज करतो आपण सायमल्टेनियसली. ठीक आहे. मग ए म्हणजे काय केमिकल ए चा इफेक्ट झालेला, बी म्हणजे केमिकल बी चा इफेक्ट झालेला. मग बी कॉम्प्लिमेंट काय असेल केमिकल बी चा इफेक्ट न झालेले म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. हे कोणते पर्सन्स असतील ज्यांच्यावर फक्त केमिकल ए चा काय झालेला आहे तर इफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी is equals to number of elements of A. ठीक है. and therefore number of elements of A intersection B complement is equals to number of elements of A intersection number of elements of A minus number of elements of A intersection B. प्लस टर्म आरएच चा ट्रान्सफर केली फक्त. मग A मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 150 आणि A इंटरसेक्शन B 36 आणि दोन्हीची सबट्रॅक्शन किती 114 म्हणजे 114 दॅट इज 114 इंडिव्हिज्युअल्स किंवा 14 पर्सन्स असे आहेत ज्यांच्यावर फक्त केमिकल ए चा इफेक्ट झालेला आहे, केमिकल बी चा त्यांच्यावर इफेक्ट झालेला नाही. आता बऱ्याचशा स्टुडंटला प्रश्न पडला असेल तर केमिकल ए चा इफेक्ट झालेल्या लोकांमध्ये आपण 150 लिहिले तर 36 असे ज्यांच्यावर दोन्ही पण केमिकलचा इफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. लक्षात आलं. मग फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळाला 114 हे असे पर्सन्स होते, असे इंडिव्हिज्युअल्स होते ज्यांच्यावर फक्त केमिकल ए चा इफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय पहा नंबर ऑफ पर्सन्स हू एक्सपोज टू केमिकल बी बट नॉट ए. ठीक आहे. आता आपल्याला असे इंडिव्हिज्युअल्स फाइंड करायचे ज्यांच्यावर केमिकल बी चा इफेक्ट झालेला आहे पण केमिकल ए चा त्यांच्यावर काहीच इफेक्ट झालेला नाही. आर इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ए म्हणजे केमिकल ए चा इफेक्ट झालेले इंडिव्हिज्युअल्स, मग ए कॉम्प्लिमेंट काय असेल केमिकल ए चा इफेक्ट न झालेले इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी मध्ये असे पर्सन्स असतील ज्यांच्यावर फक्त केमिकल बी चा इफेक्ट झालेला आहे. त्याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A complement intersection B plus number of elements of A intersection B is equals to number of elements of B. अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि therefore number of elements of A complement intersection B is equals to number of elements of B minus number of elements of A intersection B plus टर्म आरएच चा ट्रान्सफर केली बघा. आणि B मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 74 minus A intersection B किती आहे तर 36 and which is equals to काय असणार आहे व्हॅल्यू 38 and therefore there are 38 persons who exposed to only chemical B. 38 इंडिव्हिज्युअल्स असे आहेत ज्यांच्यावर फक्त केमिकल बी चा इफेक्ट झालेला आहे. परत पाहतो 38 + 36 74 होतील. मध्ये रिमेनिंग 36 कोण आहे ज्यांच्यावर केमिकल ए चा पण इफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. तर फर्स्ट दोन क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला मिळाले. फर्स्ट केमिकल ए चा इफेक्ट झालेले फाइंड केले,
सेकंड आपण फाइंड केलं केमिकल बी चा इफेक्ट झाले आणि आता थर्ड काय फाइंड करायचं आपल्याला पहा. नंबर ऑफ पर्सन्स who exposed to chemical A or B आणि तुमचं लक्षात आलं असेल का or वर्ड यूज केल्यानंतर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतो आपण युनियन दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A युनियन B. मग A युनियन B या सेट मध्ये अशा पर्सन्स असतात ज्यांच्यावर केमिकल A चा इफेक्ट झाला केमिकल बी चा इफेक्ट झाला किंवा दोन्हींचा पण इफेक्ट झालेला आहे. ठीक आहे फक्त एकाच केमिकलचा इफेक्ट झालेला नसणार त्याच्यात ए चा पण झालेला बी चा पण झालेला आणि दोन्हींचा पण झालेला फक्त असे लोक असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे आपला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी अशा पद्धतीने. ठीक आहे ओके मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत तर 150 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहेत तर 74 अँड मायनस 36. मग 150 प्लस 74 दॅट इज 224 minus 36 and which is equals to 188. So there are 188 persons who exposed to chemical A or chemical B. मग 188 लोक असे असतील ज्यांच्यावर एकतर केमिकल A चा इफेक्ट झाला किंवा केमिकल B चा इफेक्ट झाला किंवा दोन्ही पण केमिकलचा इफेक्ट झाला. ठीक आहे सो इन टुडेज लेक्चर वी हैव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 8 and question number 9 and question number 10. ठीक है in upcoming lectures we are going to continue remaining questions. Okay.